संस्था कोणतीही असो आणि कोणाचीही असो, त्याच्यामध्ये मतभिन्नता ही नक्की असते. कुठेही जा तुम्ही, जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात, कोणत्याही शहरात जा आणि कोणतीही संस्था घ्या, जिथं तुमची 10-11 टाळकी एकत्र येतात, तिथं नक्कीच कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून हेवे दावे हे नक्की असतात. कुटुंब असो, संस्था असो, देशाचा कारभार असो किंवा राज्याचा कारभार असो, या गोष्टी मानवी स्वभावाचा एक अविभाज्य घटक आहेत. आता या सगळ्या गोष्टींचा ओहापोह करताना सुद्धा मन तसं खिन्न झालं आहे. सातारा जिल्ह्यातली एका रिटायर्ड आर्मी पर्सनच्या बाबतीत त्यांच्यावरती जो निर्घृण हल्ला झाला, त्याच्यानंतर अगदी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना तिथं जाऊन विनंती करावी लागली. पुढच्या स्टेप्स थोड्याशा फास्ट घेण्यात याव्यात अशी विनंती केली गेली सैनिकांच्या शिष्टमंडळातर्फे. ठीक आहे, आता तो भाग तपासाचा आहे, ती सूत्रं हलतीलच, त्यात काही वाद नाही, कारण घटनाच एवढी सिरियस आहे, इतकी समाजाला काळिमा फासणारी घटना आहे. म्हणजे एखाद्या देशसेवा केलेल्या माणसाच्या विषयीसुद्धा मनात एखाद्या गावात काही लोकांच्या इतका राग असू शकतो. एका घडलेल्या छोट्याशा घटनेवरून ते प्रकरण इतकं विकोपाला जाऊ शकतं, याचं हे ज्वलंत उदाहरण. आणि मग त्यासाठी रणजित निकम या फौजीचा जो काही निर्घृण खून झाला आहे चितळी या गावात, खटाव तालुका, जिल्हा सातारा, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा. रणजितचे मारेकरी जे कोणी आहेत, कोणी का असे ना, ते ABC XYZ, ते लवकरात लवकर सापडले पाहिजेत आणि तपासाअंती चार्जशीट दाखल होऊन न्यायालयाच्या कक्षेत तो खटला गेला पाहिजे. तो खटला गेल्यानंतर आज 2 चिमुरडी, एक मुलगी आणि एक मुलगा, हे अतिशय पोरकी झालेली आहेत. आता जी काही तुटपुंजी पेन्शन तिला, त्या पत्नीला मिळेल, त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह सुरू होईल. तथापि खूप चांगली एकजूट आज सातारा जिल्ह्यातल्या फौजी लोकांमध्ये पाहायला मिळते आहे. आज निषेध मोर्चा काढायचं ठरलं आहे. मी पुन्हा एकदा साताऱ्याच्या पूर्ण सैनिक फेडरेशन, प्रशांत कदमजी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या इतर पदाधिकाऱ्यांच्या तर्फे किंवा इतर कोणत्याही संघटना ज्या इन्व्हॉल्व झाल्यात ॲक्टिव्हली, या सगळ्यांच्या तर्फे, प्रत्येक फौजीच्या तर्फे राहिलेल्या सर्व फौजींना जास्तीत जास्त लोकांनी मोर्चात सहभाग नोंदवावा असं मी एक प्रेमळ आव्हान करतो आहे. आपले हेवे दावे, आपली मतभिन्नता हे आपण नंतर बघू ना. आज आपल्यातल्या एका कुटुंबावरती इतकं मोठं संकट आलं आहे, त्यावेळेस आपण आपल्यात भांडत बसण्यात कोणताही मुद्दा योग्य नाही आहे ना. आपल्यामध्ये जी काही मतभिन्नता असेल ती आपण एका टेबलवर बसून नंतर मिटवू शकतो, पण आजचा मोर्चा यशस्वी करणं हे आपलं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य बनतं, असं मला तरी आवर्जून सांगावंसं वाटतं. जितकी जास्तीत जास्त संख्या समाजाला तुमची आज सैनिकांची दिसेल, तितका हा मोर्चा यशस्वी झाला हे समाधान घेऊन तुम्ही मोर्चातनं परत या. एका कुटुंबासाठी तुम्ही एकत्र आलात हे समाधान तुम्हाला पाठ टेकल्या टेकल्या इतक्या दुःखातसुद्धा शांतीची झोप देऊन जाईल. एक वेगळं समाधान मनाला लाभेल तुमच्या. आपण कोणाच्यासाठी तरी झटतोय, आपण कुठल्या तरी कुटुंबाचा आधार बनण्याचा प्रयत्न करतोय, ही भावनाच मोठी सुखावह भावना आहे. अहो, तो आपल्यातलाच एक होता, आपल्यासारखीच त्याने देशसेवा केली आणि त्याच्या नशिबात असं हे इतकं निर्घृण मरण. आणि मग ते कोणाच्यामुळं आलं, त्यांना मग मोकळ्या हवेत फिरू द्यायचं का? न्यायाच्या चौकटीपर्यंत त्यांना पोहोचवता आलं पाहिजे ना. त्यासाठी आपण कायद्याच्या चौकटीत बसून सगळी काही धडपड जी करता येईल ती करतोय आणि त्याचाच एक भाग हा निषेध मोर्चा आहे. अशा मोर्चांची आवश्यकता नक्की असते अशा प्रकरणात, हे तुम्ही विसरून चालणार नाही आहे. त्याच्यामुळं सर्व मनात जी काय मळब आहेत एकमेकांच्या विषयी, एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुठल्याही संघटनांच्या जर मेळ काही नसेल, पण आज दुःखद प्रसंगी सगळ्यांनी हातात हात घालून त्या मोर्चात सहभाग नोंदवणं अत्यंत गरजेचं आहे. एवढीच कळकळीची विनंती करण्यासाठी कविप्रावीज शो यूट्यूब चॅनलवरती हा एक छोटासा व्हिडिओ.
आशा करतो की त्या दोन चिमुरड्यांच्या चेहऱ्याकडे बघून जास्तीत जास्त फौजी, माजी सैनिक किंवा त्यांचे परिवार, शहीदांचे परिवार हे सगळे आज तिथं साताऱ्यामध्ये एकत्र येतील आणि मग आजच्या बातम्यांमध्ये हा भव्य मोर्चा तुम्हा आम्हा सगळ्यांना पाहायला मिळेल. आणि रणजित निकम यांचा आत्मा देखील कदाचित माझ्या मागं किती लोक उभारलेत हे बघून त्या आत्म्यालासुद्धा थोडीशी शांती लाभेल ना. त्यालासुद्धा सद्गती लाभण्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपल्या हिंदू परंपरेनुसार या गोष्टींना पण खूप महत्त्व आहे. चला हा मोर्चा आपण सगळे मिळून यशस्वी करूयात. आपली एकमेकांमध्ये जी काही असेल मतभिन्नता ती आपण गुंडाळून बाजूला ठेवूयात. जय हिंद, जय भारत.